मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उत्तर भारतीय जे काही इथले महाराष्ट्रातले रहिवासी आहेत त्यांच्यामध्ये एक कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे। आपल्यासोबत कोकणातील मनसेचे नेते आहेत वैभवजी खेडेकर, जे राज्य सरचिटणीस आहेत, त्यांच्याकडून समजून घेऊया याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे। वैभवजी, मुंबईमध्ये सुनील शुक्ला नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील मागणी केली की मनसेची मान्यता रद्द करावी, काय आपली प्रतिक्रिया आहे? बघा, एकंदरीत महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर आणि देशातलं वातावरण बघितलं तर प्रादेशिक नेतृत्व संपवण्याचा हा घाट असू शकतो असं माझं म्हणणं आहे। हिंदू वोट बँक आहे ती आपल्याकडेच राहावी, ते कुठेही तिचं डिव्हिजन होऊ नये म्हणून तर राज ठाकरेंना हिंदू विरोधी ठरवण्याचा हा घाट आहे। सुनील शुक्ला चिल्लर मच्छर माणूस आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी नावही घेत नाही। त्याच्या पाठीमागे सुप्रीम कोर्टात जातो, त्या पाठीमागे कोण आहे, त्याला वकील कोण पुरवतं हे सगळ्याला माहिती आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये जर मराठी बोलायचं नाही तर मग बोलायचं कुठे? उत्तर प्रदेशमध्ये बोलायचं का? उत्तर प्रदेशमध्ये मराठी भाषा चालेल का? हे सगळ्या देशामध्ये भाषावर प्रांतरचना 1956 साली झालेली आहे। त्या प्रत्येक राज्याची एक भाषा आहे, ती संस्कृतीचा आपण मान राखला पाहिजे। त्यामुळे हा जो कोण सुनील शुक्ला नावाचा इसम आहे त्याच्या पाठीमागे मोठा पक्ष असू शकतो, भाजपा असू शकतो किंवा अन्य पक्ष असू शकतात असं मला या ठिकाणी वाटतं। मुंबईमध्ये राहून सुनील शुक्लांनी जी काय आपली माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त केली की मी का सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, तर त्याची प्रतिक्रिया आल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी म्हणजे काँग्रेस सहित अनेकांनी त्याची रिओढण्याचा प्रयत्न केला। तर त्याविषयी तुम्ही जसं म्हणताय की त्याच्या पाठीमागे कारस्थान आहे। बघा, हे सगळे पक्ष मराठी माणसाला संपवायला निघालेली आहेत आणि त्याच्यापासून हिंदू माणसाला संपवायला निघालेली आहे। भाजप असेल, काँग्रेस असेल, हे सगळेच लोक राज ठाकरेंना अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून मान्यता रद्द करण्याची धमकी द्यायची। खरं तर सुप्रीम कोर्ट हे सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतं। तुम्हाला जर का दाखल करायचं होतं तर निवडणूक आयोगाने दाखल करायला पाहिजे होतं, परंतु अशा सरकार याचिका दाखल करून मान्यता रद्द व्हायची असती तर यापूर्वीच भाजपाची मान्यता रद्द झाली असते। भाजपने हिंदूंच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला मोठी मोठी वक्तव्य केलेली आहेत। मग तिकडे दक्षिणातले डीएमके असेल, एआयडीएमके असेल, जे भाषेवरती ठाम राहिलेले आहेत त्यांची मान्यता रद्द व्हायला पाहिजे होती। कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवरती अन्याय करणारे तिथले काँग्रेसचं आणि भाजपचं सरकार होतं, त्यांची मान्यता रद्द व्हायला पाहिजे होती, पण तसं आजपर्यंत झालेलं नाही। त्यामुळे हे सगळं खोटांड आहे, प्रसिद्धीचा फार्स आहे, यातनं काय निष्पन्न होणार नाही। सुनील शुक्लांच्या प्रतिक्रियेनंतर संदीप देशपांडे जे आपले मुंबईचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि त्याच्यानंतर त्यांना धमकी आलेली असं समजतंय। तर काय सांगाल या धमकीच्या संदर्भात? बघा, मराठीचं काम करत असताना, हिंदुत्वाचं काम करत असताना अशा देशविघातक गोष्टींच्या माध्यमातून आम्हाला अनेक धमक्या आल्या आहेत, मला देखील धमक्या आल्या आहेत, पण या धमक्यांना आम्ही भीत घालत नाही। मराठीचं काम आणि हिंदुत्वाचं काम आमचं सुरू राहील। हे आम्हाला सर्व राजसाहेब ठाकरेंना हिंदू विरोधी ठरवण्याचा घाट घालत आहेत। ज्या वेळेला ब्रिजभूषण सिंगनी राज ठाकरेंना श्रीरामाचं दर्शन घेऊ दिलं नाही, तेव्हा राज ठाकरे हिंदू होते का नव्हते? हिंदू होते। मग अशा तुम्ही आवाज उठवला नाही। आपल्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरती आक्रमण झालं, त्यांची घरं झाली, त्यावेळेला सुनील शुक्लासारखे किंवा भाजपाच्या कुठल्याही नेत्याने आवाज उठवला नाही। या देशामध्ये अनेक ठिकाणी हिंदूंवरती आक्रमण होतात, त्यावेळेला कुठलाही नेता काँग्रेसचा बोलत नाही, कुठलाही नेता समजा राष्ट्रवादीचा बोलत नाही, कुठलाही नेता भाजपचा बोलत नाही। मग फक्त राज ठाकरेंना हिंदू विरोधी ठरवायचं हा एक कटकारस्थानाचा भाग आहे। त्यामुळे अशा या सगळ्या लोकांना आम्ही भीक घालत नाही, धमक्या किती येऊन देत, आमचं मराठीचं काम आणि आमचं हिंदुत्वाचं काम आम्ही या ठिकाणी सुरू ठेवू। या ठिकाणी आमचं हिंदुत्वाचं काम, मराठीचं काम आम्ही सुरू ठेवू आणि मनसेच्या विरोधामध्ये मोठं कारस्थान सुरू आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया वैभवजी खेडेकर यांनी व्यक्त केलेली आहे। अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।